आपण मागच्या लेक्चरमध्ये ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय हे बघितलं होतं. ओके, आज आपण वर्क, पॉवर आणि एनर्जी ह्या 3 टर्म बघणार आहोत. हे 11वी-12वी तुम्हाला झालेले आहेत. ओके, वर्क, पॉवर, एनर्जी बेसिक टर्म आहेत ह्या. आता वर्क म्हणजे काय? कुठलीही ॲक्टिव्हिटी, कुठलीही ॲक्टिव्हिटी करतो आपण ज्याच्यामध्ये आपण फोर्स ॲक्ट करतो, बरोबर आहे का? तो फोर्स फिजिकल असेल किंवा मेंटल फोर्स असेल, बरोबर आहे का नाही? सो कुठलीही व्हॉट इज वर्क? वर्क इज अ ॲक्टिव्हिटी इन विच फिजिकल ऑर मेंटल एफर्ट इज एक्झर्टेड. फिजिकल किंवा मेंटली आपण एफर्ट एक्झर्ट करतो. ठीक आहे. आता ही झाली आपल्या डेली लाईफमध्ये वर्कची डेफिनेशन. सायंटिफिक फिजिक्समध्ये वर्क म्हणजे काय? तर वर्क म्हणजे वर्क डन इज द डॉट प्रॉडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. तर हा ह्याचा डॉट प्रॉडक्ट आहे, फोर्स अँड डिस्प्लेसमेंटचा डॉट प्रॉडक्ट आहे. दॅट इज वर्क डन इज इक्वल टू डब्ल्यू, कॅपिटल डब्ल्यूने इंडिकेट करतात. दॅट इज इक्वल टू डॉट प्रोडक्ट आहे का ह्याचा फोर्स एफ डॉट आर. आर म्हणजे डिस्प्लेसमेंट. समजा एखाद्या ऑब्जेक्टवरून आपण फोर्स अप्लाय केला आणि त्याचं डिस्प्लेसमेंट झालं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेली, मग तेव्हा काय म्हणतो आपण? काहीतरी काम झालं. काम झालं म्हणजेच वर्क डन. ठीक आहे. अशा प्रकारे वर्क डन इज अ डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आणि डिस्प्लेसमेंट कुण्या डायरेक्शनमध्ये होतं? ज्या डायरेक्शनमध्ये आपण फोर्स ॲक्ट करतो. समजा बॉल आहे, बॉलला आपण फोर्स ॲक्ट केलो, तर डिस्प्लेसमेंट कुण्या डायरेक्शननं होईल? ज्या डायरेक्शननं फोर्स ॲक्ट केले त्याच डायरेक्शननं जाईल, तो बॉल समोर जाईल स्ट्रेट, बरोबर आहे का नाही? तर अशा प्रकारे फोर्स आणि डिस्प्लेसमेंट यांचं डॉट प्रोडक्ट म्हणजेच काय आहे? वर्क डन. डॉट प्रोडक्ट म्हणजे काय असतं? एफ आर. डॉट प्रोडक्टमध्ये काय घेतो आपण? कॉस थीटा, बरोबर आहे का नाही? आणि क्रॉस प्रोडक्टमध्ये वेक्टर्समध्ये झालेलं आहे तुम्हाला. डॉट प्रोडक्टमध्ये काय घेतो? कॉस थीटा आणि क्रॉस प्रोडक्टमध्ये साइन थीटा. ओके, तर डॉट प्रोडक्ट असल्यामुळे काय येईल? मग कॉस थीटा कॉम्पोनंट असेल. ओके, मग कॉस थीटा मॅक्झिमम केव्हा असतो? मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा इज 0 असते. ठीक आहे, मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ कॉस थीटा इज 0. म्हणून वर्क डन हे मॅक्झिमम केव्हा असेल? जेव्हा थीटा हा 0 असेल. म्हणजे फोर्स अँड डिस्प्लेसमेंटमधला अँगल हा जेव्हा 0 असतो तेव्हा मॅक्झिमम वर्क डन हे होत असते. ओके, राहील लक्षात? बेसिक कन्सेप्ट आहे हा. ठीक आहे. आता ह्याचं युनिट काय आहे? SI युनिट ऑफ वर्क. फोर्सचं युनिट काय आहे? न्यूटन, बरोबर आहे का नाही? फोर्सचं युनिट न्यूटन आणि डिस्टन्सचं युनिट मीटर. म्हणून याचं SI युनिट काय झालं? न्यूटन मीटर ऑर जूल. ओके, CGS युनिट न्यूटनचं CGS डाईन, मीटरचं CGS सेंटीमीटर. म्हणून याचं CGS युनिट झालं डाईन सेंटीमीटर ऑर जूलचं CGS युनिट अर्ग. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला कुठलंही युनिट माहिती पाहिजे, SI युनिट, CGS युनिट आणि त्याचं डायमेन्शन महत्त्वाचं. ठीक आहे. जर ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असेल तर तुम्हाला त्याचं डायमेन्शन विचारलं जाऊ शकतं आहे, त्याचं युनिट विचारलं जाऊ शकतं आहे, CGS किंवा SI. लक्षात ठेवा, SI म्हणजे इंटरनॅशनल स्टँडर्ड, CGS म्हणजे सेंटीमीटर ग्रॅम सेकंद याच्यामध्ये युनिट असते ते. ठीक आहे. तर हे युनिट लक्षात ठेवा. SI युनिट काय आहे? वर्कचं न्यूटन मीटर. कशावरून काढलेलं आहे? ते फॉर्म्युल्यावरूनच. वर्क डनचा फॉर्म्युला काय? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्सचं युनिट न्यूटन, डिस्प्लेसमेंट आपण कशामध्ये मेजर करतो? मीटरमध्ये. म्हणून मग त्याचं युनिट काय झालं? न्यूटन मीटर. SI CGS डाईन सेंटीमीटर. ओके, आणि त्याची डायमेन्शन फोर्सची आपल्याला माहिती आहेत. फोर्सचे डायमेन्शन्स काय आहेत? MLT-2, बरोबर आहे का नाही? आणि डिस्टन्स S लिहिले तर R लिहायला पाहिजे होतं. डिस्टन्स S किंवा R कुठलेही डिस्प्लेसमेंटच असतं ते. S किंवा R. डिस्टन्स कशामध्ये मेजर करतो आपण? लेंथमध्ये. म्हणून याचे डायमेन्शन्स काय आले? Lचा पॉवर 1 न वाढेल म्हणजे L2, बरोबर आहे का नाही? मग डायमेन्शन्स ऑफ वर्क इज ML2T-2. ठीक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, वर्क ही कशी क्वांटिटी आहे? इट इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, वर्क इज अ स्केलर क्वांटिटी म्हणजे त्याला मॅग्निट्यूड असतं फक्त.
ओके, काहीतरी फिक्स आकडा असतो 10 जूल, 10 जूल, 20 जूल, आपण असं त्याच्यामध्ये सांगू शकतो आकड्यामध्ये. ठीक आहे. अशा प्रकारे व्हॉट इज वर्क, वर्क डन इज डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. इथून कधी लक्षात ठेवायचं, वर्क डन हा शब्द आला की हा काय असेल मग, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंटचं प्रोडक्ट असेल. ठीक आहे, एफ इंटू डी आर. ओके, हमखास वर्क डन फिजिक्स म्हणलं की वर्क डन आलंच. ठीक आहे, वर्क डन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असतं, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, फोर्स अँड डिस्प्लेसमेंट याचा डॉट प्रोडक्ट. ओके, अशाच प्रकारे आपल्याला पॉवर जी की वर्कवरती डिपेंड आहे. पॉवर म्हणजे काय, आपल्याला किती ॲबिलिटी आहे काम करण्याची, पॉवर किती आहे असं म्हणतो ना आपण, किती ॲबिलिटी आहे काम करण्याची, ते म्हणजेच काय पॉवर. म्हणजेच द रेट ऑफ डुईंग वर्क, म्हणजे किती काम करू शकतो आपण विथ रिस्पेक्ट टू टाईम. ओके, द रेट ऑफ डुईंग वर्क इज कॉल्ड एज पॉवर. दॅट इज पॉवर इज इक्वल टू वर्क डन पर युनिट टाईम. ठीक आहे, वर्क डन पर युनिट टाईम. सो वर्क डन डिवाइड बाय टाईम. तर वर्क डनचा फॉर्म्युला काय आहे, एफ डॉट आर. बरोबर आहे, डॉट प्रोडक्ट आहे नाही, एफ डॉट आर डिवाइड बाय टी. पण आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे की डिस्टन्स डिवाइड बाय टाईम म्हणजे काय असते, व्हेलॉसिटी. म्हणून पॉवरचा आणखीन एक फॉर्म्युला काय मिळाला, प्रोडक्ट ऑफ व्हेलॉसिटी अँड फोर्स. ठीक आहे, अशा प्रकारे पॉवर म्हणजे काय, रेट ऑफ डुईंग वर्क और वर्क डन पर युनिट टाईम, कुठलेही तुम्ही वापरू शकता. ठीक आहे, तर पॉवरचं युनिट काय येईल मग, एस आय युनिट ऑफ पॉवर. वर्क डनचं युनिट काय, जूल. ओके, आणि टाईमचं युनिट सेकंद, म्हणून याचं एस आय युनिट काय येईल, जूल पर सेकंद. सोपं आहे का नाही, जूल पर सेकंद. आणि काही वेळेस वॅट वापरतात, वॅट म्हणजे जूल पर सेकंद असतं, पण त्याला एक सायंटिफिक वर्ड वॅट वापरतात, वॅट ऑल्सो युनिट ऑफ पॉवर. ठीक आहे, मग ह्याचं डायमेन्शन्स काय येतील, पॉवर म्हणजे काय, वर्क डन डिवाइड बाय टाईम. वर्क डनचे डायमेन्शन आत्ताच भेटले, काय आहे ते, ml/t-2 आणि टाईमचे डायमेन्शन T1. हे जे T1 आहे ते वरती न्या, त्याचा पॉवर होईल मायनस. वरती शिफ्ट केल्यानंतर T1 त्याचा पॉवर काय होईल, मायनस, म्हणजे -3 होईल. अशा प्रकारे पॉवरचे डायमेन्शन्स काय आले, ml/t-2. ओके, तर फिजिक्स विषय म्हणला की त्याचे डायमेन्शन आलेच, त्याच्यामुळे लक्षात ठेवा डायमेन्शन कसं काढायचं काय नाही. ओके, फॉर्म्युल्यावरून आपल्याला त्याचे डायमेन्शन्स काढता येतात. ठीक आहे, अशा प्रकारे आपण काय काय बघितलं, वर्क म्हणजे काय आणि पॉवर म्हणजे काय. वर्क म्हणजे वर्क डन इज डॉट प्रोडक्ट ऑफ फोर्स अँड डिस्प्लेसमेंट. आणि पॉवर म्हणजे द रेट ऑफ डुईंग वर्क किंवा वर्क डन पर युनिट टाईम म्हणजे पॉवर. राहील लक्षात. दुसरी ही वर्क डन पर युनिट टाईम ही डेफिनेशन सोपी वाटली हे म्हणा, किंवा द रेट ऑफ डुईंग वर्क, कुठलेही वापरू शकता. ओके, ठीक आहे, तर त्याचं युनिट, त्याचे डेफिनेशन अँड डायमेन्शन खूप महत्त्वाचं आहे, तिन्ही गोष्टी. ओके, नेक्स्ट बघणार आहोत आपण एनर्जी. एनर्जी म्हणजे काय, कुठल्याही बॉडीची एनर्जी म्हणजे काय. ओके, एनर्जी इज अ कॅपॅसिटी ऑफ अ बॉडी टू डू वर्क, म्हणजे काम करण्याची कॅपॅसिटी जी असते ती म्हणजे काय असते, एनर्जी असते. ओके, एनर्जी इज मेजर्ड सेम, जसं आपण वर्क मेजर करतो तसंच एनर्जी पण मेजर केली जाते. सो एनर्जी इज मेजर्ड सेम युनिट ॲज वर्क. वर्कचं जे युनिट आहे तेच एनर्जीचं युनिट आहे. सो काय आहे वर्कचं युनिट, मग जूल. तेच एनर्जीचं युनिट, म्हणजेच एनर्जीचं युनिट जूल. त्याचे डायमेन्शन ही सेम, जे वर्कचे डायमेन्शन आहेत ते. ठीक आहे, तो एनर्जी हॅज व्हेरियस फॉर्म. एनर्जीचे डिफरंट फॉर्म्स आहेत. कुठली एनर्जी, हीट एनर्जी आहे, जसं गरम. ओके, हीट एनर्जी, साऊंड एनर्जी, आवाजातली जी एनर्जी असते आपली ती, लाईट एनर्जी, लो इंटेन्सिटी, हाय इंटेन्सिटी लाईट, आणि मेकॅनिकल एनर्जी. ओके, असे व्हेरियस फॉर्म्स आहेत. आता ह्याच्यापैकी तुम्हाला सिलेबसला मेकॅनिकल एनर्जी म्हणजेच त्यालाच म्हणलं आहे कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. मेकॅनिकल एनर्जी म्हणजे काय, द एनर्जी असोसिएटेड विथ द बॉडी ड्यू टू इट्स मोशन ऑर पोझिशन. म्हणजे एखाद्या बॉडीच्या मोशन आणि पोझिशनवरून जी एनर्जी असते त्याला काय म्हणायचं, मेकॅनिकल एनर्जी. त्याचे 2 टाईप्स आहेत. कुठले कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल. हे बघितलेलं आहे, बेसिक आहे.
खूप महत्त्वाचा आहे आणि झालेला पण आहे तुम्हाला. सो कायनेटिक एनर्जी म्हणजे काय? द एनर्जी पजेस्ड बाय बॉडी ड्यू टू इट्स मोशन. ओके, समजा आपण गन फायर केली तर गन फायर केल्या केलं काय होईल? ती बुलेट जाऊन पुढे लागेल. कशामुळे लागेल ती? तर कायनेटिक एनर्जीमुळे ते कशामध्येही पास होऊ शकते. ठीक आहे. सो व्हॉट इज कायनेटिक एनर्जी? द एनर्जी पजेस्ड बाय बॉडी ड्यू टू इट्स मोशन. मोशनमुळे जी एनर्जी पजेस केलेली असते त्याला कायनेटिक एनर्जी म्हणायचं. इन जनरलमध्ये आपण 11वी-12वीला फॉर्म्युला यूज केलेलाच आहे. काय फॉर्म्युला आहे तो कायनेटिक एनर्जीचा? कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2 mv². एम म्हणजे त्याचं मास, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी. ठीक आहे, लक्षात ठेवा, इन जनरल फॉर्म्युला आहे हा. तशाच प्रकारे पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय? द पोटेन्शियल एनर्जी इज द एनर्जी पजेस्ड बाय अ बॉडी ड्यू टू इट्स पोझिशन. म्हणजे तिच्या पोझिशनमुळं जी एनर्जी पजेस केलेली असते त्याला काय म्हणायचं? पोटेन्शियल एनर्जी. याचा फॉर्म्युला काय आहे? इन जनरलमध्ये जो वापरतो आपण तो पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आहे mgh. एम म्हणजे मास, जी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट आणि एच म्हणजे हाईट त्याची. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण या सोप्या ज्या टर्म्स आहेत त्या बघितलेल्या. खूप सोपे आहेत. या असंच तुमच्या वहीमध्ये लिहून काढा आणि लक्षात ठेवा. ठीक आहे, 1-2 वेळेस लिहून काढा. खूप महत्त्वाचे आहेत. प्रत्येकाचा फॉर्म्युला, प्रत्येकाचे युनिट आणि प्रत्येकाचे डायमेन्शन. ठीक आहे. तर हे एक्झाममध्ये हमखास विचारलं जातं. जर ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असेल तर याच्यामध्ये 2-3 क्वेश्चन तर आरामात विचारतात. वर्कचं युनिट काय आहे? पॉवरचं युनिट काय आहे? एनर्जी म्हणजे काय? ठीक आहे. अशा प्रकारे खूप महत्त्वाचा टॉपिक आहे हा. याचा जे आज मी शिकवलेलं आहे ते व्यवस्थित असंच लिहून काढावं तुमच्या वहीमध्ये आणि ते वाचा 1-2 वेळेस. ठीक आहे. ओके.